मी पण स्टेअरिंगला लटकलो, बोलो मला चालवायची, तू ब्रेक दाब, मी स्टेअरिंग पकडतो. चेक असं कसं होईल? नाही ना, बोलो मला मूड झाला, मी पण स्टेअरिंग मलाही गाडी चालवायची, तू ब्रेक दाब, ॲक्सिलेटर बघ, मी स्टेअरिंग पकडतो. आता काय गाडी ठोकली जाईल ना, आता काय ॲक्सिडेंट होईल. मी तुम्हाला जिथे जायचं तिथे पोहोचवतो. शेवटी आलो ना. काही पदांमध्ये मागे पुढे झालं असेल, आपला उद्देश एकच आहे, माननीय राजसाहेबांचं जे महाराष्ट्राविषयी ध्येय धोरण आहे ते पुढे घेऊन जायचे. त्यामुळे पद हा फक्त आपला एक मेकॅनिझम आहे, जी सिस्टम चालवायची आपल्या पक्षाची, त्या अनुषंगाने आपल्याला चालवायची आहे. मला माहिती आहे आपल्या पक्षात खूप लोक असे की ज्यांना पदापेक्षा त्यांचं कार्य मोठे आहे, परंतु सगळ्या जागी ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे ज्या काही नियुक्त्या झाल्या असतील त्या तुम्ही स्वीकारून निश्चितच माननीय राजसाहेबांनी दिलेला आपल्याला जो टास्क दिला आहे, आपला महाराष्ट्र हिताचा जो आपल्याला मंत्र दिला आहे, तो नक्कीच आपण सगळे पुढे घेऊन जाऊ या अपेक्षेने तुम्हा सर्वांना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय. इथे बसलेले माझे सर्व सहकारी. खरं तर हे मार्गदर्शन वगैरे माझं काम नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे. परंतु चला, आता बऱ्याच दिवसांनी भेटलो नव्हतो, आपलं बोलणंही झालं नाही जास्त. विधानसभा झाली, परत हे आपल्या या निवडणुका झाल्या पालिकेच्या, पाहिजे तसं यश आपल्याला आलं नाही, परंतु आपले 5 खमके नगरसेवक निवडून आले त्या परिस्थितीत. त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हे नुसते नगरसेवक म्हणून निवडून आलेले नाही तर ते पदाधिकारी पदाची पण त्यांना जबाबदारी आपण दिलेली आहे. त्यांची टीम सगळी तयार असेल, ती कामं करतील. एकंदरीत एक परिवार म्हणून आपण जात असतो. आपण कधी पक्ष किंवा ते संघटना किंवा असं पकडून कधी किमान कल्याण डोंबिवली तरी आपण हे असं मानत नाही आहे. एक परिवार म्हणून चालतो. आणि राग लोक माझ्यावर तर केवढे चिडतात, केवढं राग, दादा फोन नाही उचलत, ते नाही करत, ते नाही करत, भेटल्यावर सगळे ओके असतात. त्यामुळे हा तुमचा प्रेम आहे, हा पक्ष म्हणून आपण कधीच एकमेकाला बघत नाही. माझ्या बहिणी असतील, तुम्ही असाल, पक्षाचा प्रोटोकॉल सोडला तर आपण सारखेच वागत असतो. आणि तोच आनंद इथे आपणा सर्वांना येत असतो की हा एक परिवार म्हणून आपण ज्या पद्धतीने पुढे चाललोय. निश्चित आपल्याला विधानसभेला यश नाही आलं, पालिकेत यश नाही आलं, परंतु आपलं अस्तित्व इथे कोणी नाकारू शकलं नाही. जरा काय झालं की आपल्यावर तुटून पडतात. परवाचीच गोष्ट आहे, पालिकेत गेलो, डॉक्टरांचा विषय झालेला, पत्रकारांनी विचारलं तेव्हा काय झालं तुमचं, काय तुम्ही सामान्य, तुम्ही यांच्यासोबत आहात, सत्तेत आहात. अरे बोला सत्तेत 6 महिने झाले आम्ही सत्तेत आलो, आमची कामं आमचा हिशोब आम्हाला 5 वर्षानंतर विचारा आम्ही काय केलं. पण जे 30 वर्ष इथे सत्तेत सडतायत किंवा सत्ता राबवत आहेत त्यांनी काय केलं त्यांना विचारा ना. या बोलण्याच्या ओघात मी बोललो की रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री होते, डोंबिवलीसाठी काय केलं? नुसतं कमळ लावून जातात, बारशाला जातात, माहीत जायला पाहिजे. जी कामं त्यांना जमतात ती चांगली कामं आहेत, असं नाही. मी बऱ्याच ठिकाणी अशा माझ्याकडे होत नाही. ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात जायला पाहिजे. कमळ लावून काय जायचं? मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला तरी लगेच जोरात, जसं काय आबाळ कोसळलं यांच्यावर. ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुंकू नको. अरे तू तुंकून त्याचा थोबडा ओला केला. मी फक्त बोलण्याच्या ओघात तो रवी आणि हा रवी बोलत, तू कुठे कंपॅरिझन करतो? तो रवी कुठे, हा रवी कुठे? त्यामुळे अशा गोष्टी, बरं माझा आक्षेप मैतावर वगैरे बॅच लावून जायचे, परंतु दीपेश म्हात्रेंना माझा सल्ला आहे की त्यांनी तो बॅच लावूनच फिरावा. कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात आहे. पक्ष बदलणार. मला माहीत होतं हे ज्या पालिकेच्या आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आपल्या ज्या वाटाघाटी चालू मला माहीत होतं हा उडून जाणार आहे. म्हणून आम्ही प्लॅन बी केलेला तयार आणि म्हणून त्याची परिणिती. ठीक आहे, आपण कमीमध्ये आपण चाललो, परंतु इमानदारीच केला. आपला पक्ष कुठे विचार नाही. आपण कोणाच्या सोबत गेलो असेल तो 80-86वर गेलो. आपल्याला कामं करून घ्यायची. जी कामं 50 आलेले पक्ष करू शकत नाही ती कामं आपोआप 5 वाले करून घेऊ शकतात. खरं तर 2 अजून आहेत आपले, तर तू त्या चिन्हावर लागलेली. त्यामुळे असं काही नाही की आपली ताकद कमी आहे.
हर्षदातच बोलला की कल्याण ग्रामीण बाकी झाकी आहे, डोंबिवली बाकी आहे, बाकीचे आता तुटून पडू. या भागात जे लोकेशनमध्ये 1, 2, 3 जे काही मतदारसंघ होतील वाटतील या सगळीकडे मनसेची ताकद दिसली पाहिजे. आपण पालिकेपुरते सोबत गेलोय, वाटाघाटी पुढच्या काय होती ते माहीत नाही, परंतु पक्ष म्हणून आपण जोमाने आपली कामं आपल्याला करायचीच आहे. पक्ष संघटना वाढवण्यासाठी मला खूप आनंद वाटला की ताई तुम्ही सर्व लोकांनी खूप चांगल्या संख्येने महिला आल्या. महिलांबाबत आपल्याकडे मंदी नाही आहे, नाही का, भरपूर आल्या.